राजवाडा चौक ते न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या मार्गावर बुरुजापर्यंत असलेली खोकी काढण्यासाठी काल महापालिकेकडून अतिक्रमण पथक तेथे दाखल झाले। त्यावेळी गणपती पंचायत संस्थान, खोकीधारक आणि महानगरपालिकेचे पथक यांच्यामध्ये वादाविवाद झाले। ची अधिक माहिती अशी की महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राजवाडा चौक ते बुरुज मार्गावरील खोकी काढण्यासाठी राजवाडा चौकामध्ये दाखल झाले। सुट्टीचा दिवस असल्यामुळे परिसरातील खोकी ही साधारण सगळीच बंद होती। अतिक्रमण विरोधी पथक आल्याचे समजताच खोकीधारक तातडीने खोक्यांजवळ दाखल झाले। तेथे याबाबतची माहिती मिळताच गणपती पंचायत ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले। खोकी काढण्याबाबत महापालिकेने कोणत्याही नोटिसा अथवा अधिकृत आदेश नसताना कारवाई केली जात आहे असा सवाल अभ्यंकर यांनी महापालिकेच्या पथकाला उपस्थित केला। बाजूची खोकी ही विजयसिंह पटवर्धन याच्या व्यक्तिगत मालकीची आहे, त्यामुळे ही कारवाई महापालिकेकडून करणे म्हणजे बेकायदेशीर आहे असे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला सांगितल्यानंतर हे अतिक्रमण विरोधी पथक आल्यापावली परत फिराले। काल राजवाडा परिसरातील साधारण 51 खोकीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या। परवानगी न घेता पत्र्याची खोकी उभार करण्यात आल्याचे यामध्ये सांगण्यात आलेले होते। त्यामुळे 24 तासात हे विनापरवाना बांधकाम काढून घ्यावे आणि मिळकत पूर्ववत करावी, अन्यथा विनापरवाना करण्यात आलेले बांधकाम पाडण्यात येईल असे या नोटिसीमध्ये सांगण्यात आलेले होते। अनेक ठिकाणी दुकानगाळे बंद असल्यामुळे त्या दुकानाच्या बाहेरच्या साईडला नोटिसा चिटकवण्यात आलेल्या होत्या। गणपती पंचायत संस्थान अंतर्गत श्री अभिषेक ट्रस्ट यांनी तातडीने जिल्हा दिवाणी न्यायालयात धाव घेतली। नोटिसीला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला। दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी महापालिकेने बजावलेल्या नोटिसीला स्थगिती दिलेली आहे। राजवाड्यात जाताना जो रोड आहे तो गणपती पंचायत संस्थांचा प्रायव्हेट रोड आहे, वैयक्तिक रोड आहे। त्याच्यावर आम्ही भाड्याने दिलेली खोकी कित्येक वर्षापासून त्यांचा व्यवसाय चालू आहे। ते राजीखुशी रोज व्यवसाय करतायत, त्याच्यामध्ये त्यांचं भरणपोषण आहे आणि आम्ही संगनमत करून व्यवस्थित एकमेका दुसऱ्यांना सपोर्ट करून ते व्यवसाय करतायत आणि आम्हाला त्याची काहीच तोशीच नाही। अशा रीतीने रोजच्या रोज हा व्यवसाय लोकांना पूरक असेल असा व्यवसाय ते करत आहेत। त्याच्यामध्ये काही अमुक एक लोकांना, घटकांना, पॉलिटिकली इन्क्लाइंड लोकांना, अमुक एक पुढाऱ्यांना हे बघवत नाही आहे आणि या लोकांना रोजची जी रोटी आहे किंवा जे भरणपोषण आहे ते बंद करायच्या मागे आणि इकडे काहीतरी वेगळं चालू करायचं आहे की त्यांची पोटं भरतील अशा रीतीने त्यांनी एक ऑफिसरला हाताशी धरून आमच्या वैयक्तिक रोडवर असणारे आमचे पर्सनल खोके हे आज काढण्यासाठी JCB आणि त्यांची माणसं पाठवली होती। ह्याच्यामध्ये 2 टेक्निकल आणि लीगल बाब अशा आहेत की कोर्टाने ऑलरेडी याच्यावर स्टे दिलेला आहे। ते न जुमानता मनमानी, मुजोरी या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं अहम दाखवण्यासाठी आम्ही कोणाला जुमानणार नाही आणि आमचंच चालेल अशा रीतीने खोके काढायला आज सकाळी दादागिरीने आले होते। तर तो ऑर्डर त्यांना दाखवण्यात आलेला आहे, त्याची हार्ड कॉपी देण्यात आली आहे। दुसरं, आयुक्तांकडनं जी आम्हाला नोटीस दिली होती त्याचा आम्ही रिप्लाय दिलेला होता, त्याचं ॲक्नॉलेजमेंट आमच्याकडे होतं, ती पण त्यांना सबमिट केलेली आहे। त्याच्यावर त्यांना जे आलेले ऑफिसर होते त्यांना ते पटलं, त्यांनी मोठ्या त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं, त्यांना पण पटलं। म्हणजे ह्याचा अर्थ असा होता की मुद्दामपणाने हा विषय संपवायचा होता आज कोणी नसताना आणि सकाळीच त्यांनी येऊन हा कार्यक्रम चालू करायचं ठरवलं होतं। ह्याच्या उपरांत आलेले जे ऑफिसर होते त्यांच्याकडे लेखित हार्ड कॉपी कुठलीही नव्हती। व्हॉट्सअपवर आलेला एक ऑर्डर होता, तो किती चालू शकतो, तो किती
उपयोगी योग्य आहे टेक्निकली हे मला एकदा अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की फक्त व्हॉट्सअपवर आलेला एक ऑर्डरवर तुम्ही ही खोकी काढू शकता का? पर्सनल आहे, प्रायव्हेट आहे, ते अतिक्रमण आहे हा विषय वेगळा, पण अशा याच्यावर तुमच्याकडे लेखित काही नसताना, हार्ड कॉपी काही नसताना तुम्ही येऊन मुद्दाम आणि उद्दामपणाने स्वतःचं मनमानी करून जर खोके काढणार असतील तर आम्ही पण लिगली याचा जबाब द्यायला तयार आहोत आणि आम्ही देणार. नमस्कार. च्या मान्यतेनं त्यांना रितसर त्यांची परवानगी घेऊन केलेलं भाडं आहे ते भाडं देऊन या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. आमची जवळजवळ 300 कुटुंब इथं असलेल्या खोकीधारकांच्यावर चालतात. त्याच्या सपोर्टर असलेले जे पुन्हा काही आम्हाला मदत करणारी मंडळी आहेत त्यांची जवळजवळ 500 ते 600 मुलं या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. अशा प्रकारे गणपती पंचायतांच्या कृपेनं, गणपतीच्या आशीर्वादानं आम्ही जवळजवळ 1000 कुटुंब या इथल्या एरियामध्ये काम करत आहोत. या संबंधी यापूर्वी नगरपालिकेचे काही अधिकारी आणि पदाधिकारी असे एकत्र येऊन याने या ठिकाणी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही न्यायालयात दाद मागितली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हा खोकीधारकांना गणपती पंचायतांच्या मान्यतेशिवाय आम्हाला महानगरपालिकेने नोटिसा दिला आणि त्या नोटिसेमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की सदरची जागा ही गणपती पंचायतांच्या मालकीची आहे, परंतु तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करत आहात त्यामुळं आम्ही नगरपालिकेकडून व्यवसायापोटी आम्ही तुमच्याकडे रकमाच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्या स्वीकाराव्यात. दुसरा आता सगळ्यात महत्त्वाचा